नमस्कार मित्रांनो, हा आमचा चॅनल एक महत्त्वाचा चॅनल आहे जो सरकारच्या विविध सार्वजनिक सुविधांबद्दल माहिती देतो। या चॅनलद्वारे आम्ही सरकारची नवीन माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो। जर तुम्हालाही अशी नवीन माहिती पाहायची असेल तर तुम्हाला या चॅनलला आताच सबस्क्राइब करावे लागेल, जेणेकरून कोणत्याही नवीन सुविधेचा कोणताही व्हिडिओ आला तर तुम्ही तो सर्वात आधी पाहू शकता। आज आपण अशाच एका सरकारी योजनेची तपशीलवार माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना काय आहे, ती का सुरू करण्यात आली, त्याचे फायदे, अनुदान रक्कम, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। जर तुम्ही कुशल कारागीर असाल किंवा पारंपरिक व्यवसायात गुंतले असाल तर ही योजना तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते। प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना म्हणजे काय? 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली। ही योजना विशेषतः सुतार, लोहार, कुंभकार, सोनार, सिल्वरस्मिथ, शिवण कामगार, मासेमारी जाळी बनवणारे इत्यादी पारंपरिक हस्तकलांशी संबंधित लोकांसाठी तयार करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत आर्थिक मदत, कौशल्य प्रशिक्षण, आधुनिक साधने आणि व्यवसाय विकासासाठी मदत मिळते। आता आपण ही योजना का राबवण्यात आली याबद्दल माहिती पाहूया। भारतात अनेक पारंपरिक कलाकार आणि कुशल कामगार आहेत, परंतु आधुनिक तंत्रज्ञान आणि आर्थिक मदतीच्या अभावी त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो। म्हणूनच त्यांचे कौशल्य सुधारण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय आधुनिकीकरण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली। या योजनेची उद्दिष्टे काय आहेत ते पाहूया। पारंपरिक कलाकारांना मदत करून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत करेल। ही योजना अशा कलाकारांना त्यांचे कौशल्य सुधारण्यास मदत करेल। ही योजना आर्थिक मदत आणि प्रोत्साहन प्रदान करेल। ही योजना आधुनिक साधने खरेदी करण्यास देखील मदत करते। योजनेचे फायदे। या योजनेअंतर्गत 5 ते 7 दिवसांचे कौशल्य विकास प्रशिक्षण आणि दररोज 500 रुपये इतका भत्ता दिला जातो। प्रशिक्षणानंतर आधुनिक उपकरण खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते। पहिल्या टप्प्यात 5% व्याजदराने 1 लाख रुपयांचे कर्ज आणि दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपयेपर्यंत कर्ज मिळते। ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उत्पादनांचे प्रचार करण्यासाठी मदत दिली जाते। प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कलाकारांना सरकारकडून प्रमाणपत्र आणि विशेष ओळखपत्र मिळते। उपकरण खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते। कर्ज परतफेड करण्यासाठी व्याज अनुदान दिले जाते। पात्रता निकष। अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे। ते पारंपरिक व्यवसायात गुंतलेले असावेत। ते कोणत्याही मोठ्या उद्योगात काम करत नसावेत। या योजनेअंतर्गत कुटुंबातील अन्य कोणत्याही सदस्याला फायदा झालेला असू नये। अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे। कुठे आणि कसे अर्ज करावे? या योजनेसाठी अर्जदार ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करू शकतात। सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट pmscheme.gov.in ची लिंकवर भेट द्यावी लागेल। तिथे जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज नोंदणी करावा लागेल। नोंदणी करताना अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर ही योग्यरित्या भरलेली असावी। जर माहिती भरली असेल तर नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होते। नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, व्यवसायाचा पुरावा, बँक खाते माहिती, पासपोर्ट आकाराचा फोटो। अर्ज केल्यानंतर स्थानिक महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत सत्यापन करते। निवडलेल्या अर्जदारांना प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांना प्रमाणपत्र मिळते। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते बँकेकडून कर्ज घेऊ शकतात। मित्रांनो, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही पारंपरिक कलाकारांसाठी सुवर्णसंधी आहे। तुम्ही पात्र असाल तर ही योजना तुमच्या व्यवसायाला नवीन उंचीवर नेण्यास मदत करू शकते। आजच अर्ज करा आणि या संधीचा लाभ घ्या। मित्रांनो, ही माहिती उपयुक्त वाटल्यास कृपया चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। जर तुमच्याकडे कोणतेही प्रश्न किंवा शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारपूर्वक विचारा।